पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या पराभवानंतर अलार्म वाजला आणि पवार काका पुतणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी अलर्ट झाले। महापालिका निवडणुकात केलेली चूक ही जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये होऊ नये याचीच काळजी या दोघांकडून घेतली जाते। यंदा घड्याळ आणि तुतारीचा सोयीनुसार वापर होणार आहे कसा याचाच आढावा घेणारा हा पुढचा राजकीय शोलेचा विशेष रिपोर्ट। काही तालुक्यांमध्ये आम्ही एकत्रित लढणार आहोत कारण का तिथल्या उमेदवारांची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि काही तालुक्यांमध्ये आम्ही वेगवेगळं सुद्धा त्या ठिकाणी लढू शकतो। नेमकी चर्चा काय झाली हे तर तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे आणि चिन्ह सुद्धा तिथले उमेदवार जे दोन्ही पक्षातले आहे एकत्रित बसून ठरवतील ते उद्या नाही तर परवा आपल्या सर्वांसमोर येईल। तर हे 2 दिवस संपलेत आणि चिन्हाबाबतची दोन्ही राष्ट्रवादींची स्ट्रॅटेजी आता स्पष्ट झाली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिका निवडणूक एकत्र लढणारे पवार काका पुतणे आता आगामी जिल्हा परिषद निवडणूकही एकत्र लढवण्यासाठी सज्ज झाले। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र येऊनही दोन्ही राष्ट्रवादींना पराभवाचा सामना करावा लागला होता। याच पराभवातून धडा घेऊन आता दोन्ही पक्षांनी आपल्या धोरणात एक बदल केलाय। नव्या स्ट्रॅटेजीनुसार जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींकडून घड्याळ आणि तुतारी या चिन्हांचा वापर सोयीनुसार आणि गरजेनुसार केला जाणार आहे। याचाच अर्थ अनेक ठिकाणी शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार घड्याळाच्या तर अजितदादांचे उमेदवार तुतारीच्या चिन्हावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत। आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजितदादा हे पक्षाचे दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही एकत्र निवडणूक आत्ताची महानगरपालिकेची सुद्धा एकत्र लढलो आणि उद्याच्या होणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका ह्या स्थानिक प्रश्नावर असल्यामुळे दोघांनी घेतलेला निर्णय हा जनहिताच्या दृष्टीने आहे। लोकहितविरोधी जी शक्ती आहे त्यांचा समूळ नायनाट करण्याची ही संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार नाही। महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन या नव्या स्ट्रॅटेजीवर शिक्कामोर्तब केलाय। जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत, तर इथली जबाबदारी असेल तुतारी या चिन्हावर निवडून आलेल्या खासदार अमोल कोल्हेवर। शेजारच्या आंबेगाव तालुक्यात मात्र घड्याळ आणि तुतारीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात रिंगणात असणार आहेत, तर राज्यातील इतर भागांमध्ये घड्याळ आणि तुतारी वाजवणारा माणूस हे दोन्ही चिन्ह सोयीनुसार वापरली जाणार आहेत। अर्थात चिन्हांचं हे धोरण मुख्यत्वे पुण्यासाठी आखण्यात आल्याची चर्चा आहे। मात्र शरद पवारांच्या पुण्याबाहेरील काही नेत्यांना मात्र ही स्ट्रॅटेजी पटलेली नाही। अशा एकत्रीकरणाला 2 खाद्यपदार्थांची उपमा देत चवच बिघडण्याची भीती काही आमदारांना वाटते। ते एकत्र येतील मला वाटत नाही की ते एकत्र येतील, कारण पवार साहेबांचा विचार हा वेगळा आहे आणि अजितदादा सत्तेसोबत आहेत। त्यामुळं मला म्हणजे अशी बिर्याणीमध्ये गुळवणी चालेल का नाही मला वाटत नाही। एक तर एकत्र यायचं असेल तर सत्तेमधून बाहेर पडावं लागेल, नसेल तर पवारसाहेबांच्या विचारानं पुढे जावं लागेल। अशा पद्धतीचे काही ना काहीतरी धोरण असल्याशिवाय कोणताही पक्ष चालत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर कुठले प्रश्न निर्माण होतील हे भाजपचे नेते सांगतायत। मला तो प्रश्न पडलाच आहे की ते 2 पक्ष एकत्र आल्यानंतर पक्षाचं नाव काय असेल आणि पक्षाचं चिन्ह काय असेल। हा मला इनोसंट प्रश्न आहे, टीका करत नाही तर निवडणुका संपल्यात पण हा प्रश्नच आहे मला की ते मग घड्याळ वापरणार, मग तुतारीचं काय करणार, मग सुप्रीम कोर्टामध्ये चिन्हावरून जी केस चालली आहे ती मागे घेणार की नाही घेणार हे मला एक बाळगूत प्रश्न पडले। विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात, महानगरपालिका निवडणुकीत एकमेकांसोबत आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीत एकमेकांच्या चिन्हावर असा दोन्ही पक्षांचा प्रवास राहिलाय। सध्या उमेदवारांना एक्सचेंज होणारी ही चिन्ह भविष्यातल्या विलीनीकरणाची चिन्ह असल्याची चर्चा सुरू झाली आहे ती त्यामुळेच। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।